आज मी आपल्या खेडच्या वडगाव पाटोळे या गावात परत एकदा आलो होतो, कारण मला हे ठिकाण खूप आवडतं, वारंवार आवडतं, म्हणून मी इथे वारंवार येतो. मागं मी वडगाव पाटोळेचा व्हिडिओ काढल्यामुळे मला सगळी लोकं ओळख द्यायला लागली आहेत. आजूबाजूला मला आधी कोणी ओळखत नव्हतं, पण मला ओळख देतात. त्याच्यानंतर मी वडगावच्या ठाकरवाडीकडे चाललो आहे. ही जागा पावसाळ्यात खूप सुंदर आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांकडे दुबई किंवा इतर देशात जाण्यासाठी पैसे नसतात. आपल्या भारतात, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यातसुद्धा फिरण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात. तर ही ठाकरवाडी आपल्यासाठी बेस्ट चॉईस होऊ शकते, कारण हा परिसर खूप भारी आहे. दुबईपेक्षा तर खूप चांगला परिसर आहे, मला खूप आवडतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा प्रत्येक ऋतूचे वेगवेगळे निसर्ग सौंदर्य आपल्याला इथे पाहायला मिळतं. पावसाळ्यात राजगुरुनगरमधील प्रत्येक माणसाने ह्या ठिकाणी यायला हवे. मी या ठिकाणाचा व्लॉग परत एकदा काढतो आहे, की जेणेकरून राजगुरुनगरमधील सर्व लोकांनी इकडे तिकडे हिंडून पैसे वेस्ट करण्यापेक्षा आपल्या परिसरात यायला पाहिजे. राजगुरुनगरमधील प्रत्येक माणसाने आपलं कुटुंब इथे ट्रिपसाठी आणलं पाहिजे. इथे छान अशी पार्टी केली पाहिजे, कचरा आपल्या घरी नेला पाहिजे, कारण ही जागा खूप सुंदर आहे. मी आजूबाजूला खूप लांब लांब ठिकाणी फिरतो, पण मला ही जागा खूप आवडते. मला ह्या जागेवर खूप प्रेम आहे. वाटेत आपल्याला छान छान लोक भेटतात. त्यांनी आम्हाला फोटो व्हिडिओ काढून दिला. त्याच्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर वडगाव ठाकरवाडी नावाचं गाव लागतं. तिथे जिल्हा परिषद शाळा आहे आणि काही काही घरांची वस्ती आहे. घरेसुद्धा आत्ताच 5-10 वर्षापूर्वी झाली असावी. नैसर्गिक आणि टेन्शन फ्री वातावरणामुळे येथील लोक 100 वर्षापेक्षा जास्त जगतात. वडगाव पाटोळच्या डाव्या बाजूने हा रस्ता सरळ गेला तो चांदूस गावापर्यंत जातो. तिथून आपल्याला बामाखोरं लागतं. आज इंस्टाग्रामवर बरीच लोक रील काढतात, पण रीलमार्फत आपल्याला हवं तर नॉलेज मिळत नाही. त्याच्यामुळे मी यूट्यूबद्वारे लॉंग व्हिडिओ काढतो, जेणेकरून डिटेल माहिती सगळ्यांना समजेल. त्याच्यानंतर हा रस्ता जातो चांदूस या गावात. पलीकडे चांदूस गाव आहे. आता मी परत ठाकरवाडी या गावात आलो होतो. वडगाव पाटोळे परिसर हा नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला आहे, कारण येथे खूप मोठे पाण्याचे तलाव आहेत, खूप मोठी मैदानं आहेत. हा रस्ता आता एका मला मैदानाकडे घेऊन चाललेला आहे. आजूबाजूला पाहू शकता आपल्याला इथून भामचंद्र डोंगर तसेच आतंक असं मैदान आपल्याला पाहायला मिळते. हा परिसर इतका मोठा आहे की अजून 2-3 व्लॉग जरी आणले तरी मला कमी पडणार आहे. इथे शासनाने तलाव खणलेला आहे. पावसाळ्यात येथील परिसर मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर ह्या वाटेने मी खाली चाललो. मला वाटेत एक चिंचेचं झाड दिसलं होतं. त्यातील चिंचा मी थोड्याफार काढल्या होत्या. ह्या डोंगर परिसरात बाभळीची असंख्य झाडे आहेत. हा डिंक जर आपल्याला भेटला तर घ्या, मौल्यवान आहे, कारण याच्यात खूप पॉवर असते. अशा प्रकारे मी या ठिकाणी फिरायला आलो होतो. व्हिडिओ संपला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका, आपल्या मित्रांना कळवा, आपल्या घरातल्या लोकांना कळवा. धन्यवाद.